पालघर जिल्ह्यातल्या धानिवारीजवळ मुंबई अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 14 जण जखमी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवारी गावाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास मुंबई गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो MH48 DC 7474 धानिवारी गावाजवळ चुकीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रेलरने NL 01 AC 9118 नियंत्रण गमावल्याने ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातात एक मोटरसायकल MH04 EM 8425 देखील सापडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस प्रशासन तसेच पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गंभीर जखमींना डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण डहाणू तालुक्यातील बापूगाव येथील लाखातपाडा या परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांची नावे सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात, काळू गोविंद लाखात, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुरहाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सीताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय आहाडी, रियांशी संतोषी लाखात. जखमींची नावे अनुसया माधव लाखात, शिवराम नवशा वळवी, संजय चैत्या लाखात, शरद कुरहाडा, राग्या वळवी, अजय आहाडी, लाडकी लाखात, संतोष लाखात, माधुरी लाखात, अजित लाखात, राधा शिवराम वळवी, विजया दांडेकर. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालय तसेच अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाच्या वतीने करण्यात येईल असे सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या खासदारांनी मुंबई अहमदाबाद मार्गावर अपूर्ण कामे, सेवा रस्त्यांचा अभाव, पथदिव्यांची कमतरता तसेच धोकादायक वाहतूक व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या समस्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून महामार्गावरील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या भीषण अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस व प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. मुंबई डेडलाईन 24 साठी निलेश कासट, पालघर. सर, धानिवरी या ठिकाणी जो अपघात झाला, आपण प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली, जखमींची देखील पाहणी केलेली आहे. काय सांगा, काय माहिती आहे आपल्याकडे? बाब अशी आहे की हा हायवे अतिशय रहदारीचा आहे. एकूणच त्याला अवेअरनेस, लोकांना जशी नियमाची, कायद्याची माहिती देण्याची अधिक गरज आहे. कुठेतरी थोडं जास्त अंतर चालावं लागेल म्हणून शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला आणि हा अपघात झाला. दुर्दैव अपघात. ऑन द स्पॉट 11 लोक गेले, नंतर 2 गेले. अन्य जे सुद्धा ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्याविषयी तर मला शंका आहे. वेदांत मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू ठेवले. माननीय खासदार सावरा, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ज्यांच्याकडे जबाबदारी कलेक्टर आणि CEO म्हणून आहे, त्या रानडे साहेब, SP यतीन देशमुख आणि अन्य सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा अतिशय आपलेपणाच्या भावनेतून त्या ठिकाणी सक्रिय झालेली आहे. आता 13 बॉड्यांचे पोस्टमॉर्टम करण्याकरता जिल्ह्यातल्या इतर हॉस्पिटलमधले डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. खरं म्हणजे भयावह परिस्थिती. ज्यांचे चेहरे बघितले, लहान मुलं, लहान मुली, म्हणजे माणसं जन्मता निसर्गरित्या मेलेली काही वाटत नाही, परंतु अशा प्रकारे अपघाताने गेल्यानंतर शासकीय काही मदत
जे मृत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. आता हे जे जखमी आहेत त्यांचा शेवटपर्यंत खर्च सरकार करेल आणि हे बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांची देखभाल शासनाच्या वतीने केली जाईल. आवश्यकता अशा निमित्ताने दुर्घटनेनंतर ही त्याची जाणीव झाली की ती असली पाहिजे. प्रत्येक गाव जिथे ते थेट गाव महामार्गाला जोडलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी असा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी, महिला, शेतकरी यांना पूर्व पश्चिम जाण्यासाठी एक जागा पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी माननीय गडकरी साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे की अशा प्रत्येक ठिकाणी असा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे. आणि स्पेशली इथे आता आपण जी दुर्घटना घडली आहे तिथे हा लवकरात लवकर बनवला पाहिजे. ह्यासाठी सुद्धा मी लवकरच संसदेमध्ये करणार आहे की प्रत्येक गावाला तिथे जरी सबवे नसेल, फ्लायओव्हर नसेल तरीसुद्धा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे. साईड पट्ट्या नीट बनवल्या गेल्या पाहिजेत. सर्व्हिस रोड जिथे आवश्यकता आहे तसे सर्व्हिस रोड बनवले गेले पाहिजे. आणि जे रोड कटिंग होतो आहे ते रोड कटिंग होता कामा नये, कारण अशा वेळेस गाडी खाली उतरवता येत नाही आणि मग अपघात होतात. तर जे काही निकष आहेत, नियम आहेत, त्या नियमानुसार सगळं काम केलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये काम चुकारपणा करत असेल तर त्याच्यावर स्ट्रिक्टली कारवाई केली पाहिजे. सर, आता हे ज्या पुरावा करणार आहात का? हो, करणारच आहे. मी ऑलरेडी ज्या वेळेस ज्या गावकऱ्यांकडून सूचना येत असतात, बऱ्याच वेळेस फ्लायओव्हरवरचे पथदिवे बंद असतात, त्यावेळेस मी वेळोवेळी जे हायवे अथॉरिटीचे जे ऑफिसर्स आहेत किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं होत असतं. पावसाळ्यापूर्वीची बरीचशी कामं ही करण्याविषयी सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यांना. जिथे पाणी साचतं अशा ठिकाणी आणि जिथे ट्रॅफिक जाम होते अशा ठिकाणी हे सगळे स्पॉट्स हेरून त्यासाठी उचित कारवाई करण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि जिथे दिशादर्शक फलक नाही आहेत, त्यासाठी जिथे स्पेसिफिक नाही आहेत अशा ठिकाणी मला सूचित केलं तर मी निश्चितच हायवे अथॉरिटी आणि वरती केंद्रीय स्तरावर गडकरी साहेबांच्या माध्यमातून याच्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेन. साहेब, याच्या संदर्भात हायवेचे सुहास चिटणीस आहे यांच्याशी या रस्त्यासंदर्भात वारंवार बोलणे झाले, परंतु ते दुर्लक्ष करतात. नाही, यापुढे आता असं होणार नाही. आता माननीय पालकमंत्रीसुद्धा आलेले आहेत, उद्या कृषी विकास मंत्रीसुद्धा येत आहेत, प्रशासनाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि हायवे ऑथॉरिटीला स्ट्रिक्टली अशा प्रकारे सूचना ह्या दिल्या जातील आणि त्याचं मॉनिटरिंग आपण सर्व निश्चित करू आणि ज्या कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. सदर जागेला आपण ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करणार का? ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आणि ग्रामीण भागातली, आदिवासी भागातली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटीची जबाबदारी आहे. तर बऱ्याच ठिकाणी असे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते काढण्याची जबाबदारी ती घेत असते. म्हणून हा स्टेट हायवे आहे, फक्त ब्लॅक स्पॉट तिथे नाही आहे, पण ही जी घटना झाली त्यात दुर्दैवी आहे. तिथे फूट ओव्हरब्रिज असणं आवश्यक आहे, साईड पट्टी असणं आवश्यक आहे किंवा सर्व्हिस रोड असणं आवश्यक आहे. ह्या प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्या निश्चित करण्याचा आपण प्रयत्न करणार. धन्यवाद.